नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या अंतिम भागामध्ये काय घडलं हे आज आपण पाहणार आहोत. नागेश्वरने घराला आग लावलेली असते. तो, देवकी दोघेही बाहेर येतात. रुद्र त्यांना वाचवतो. मात्र आतमध्ये गिरिजा आणि रुद्र अडकतात. आता नागेश्वर आतमध्ये जायचं नाटक करतो. तितक्यात गिरिजा आणि रुद्र बाहेर येतात. हा लगेच नाटकं करू लागतो. देवी आईचीच कृपा झाली, बरं झालं चिरंजीव तुम्ही सुखरूप आहात. आता रुद्र मात्र त्यांच्याकडे रागात पाहत असतो आणि त्यांना कुठलेच उत्तर देत नाही. नागेश्वर म्हणतो, अहो बरं झालं, तुम्हाला काही लागलं तर नाही ना. रुद्र म्हणतो की तुम्ही असं का वागलात आबासाहेब. आजवर मी तुमचं मनामध्ये एक मंदिर बांधून ठेवलं होतं. दैवत म्हणून पूजत होतो मी तुम्हाला. पण तुम्ही जे वागला आहात ना, ते राक्षसालाही लाजवेल असं वागला आहात. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव तुम्ही काय बोलताय तुम्ही हे. अहो आम्ही जे आहे जसं आहे तुमच्या समोर आहे आम्ही. गिरिजा रागातच म्हणते, नागेश्वर घोरपडे बस करा आता तुमची ही सगळी नाटकं. अहो तुमच्या मुलाला सुद्धा कळलं आहे की तुमचा खरा चेहरा काय आहे ते. त्यामुळे आता नाटकं करणं बंद करा. किती पाप केली आहेत तुम्ही हे. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव बघितलं ना, या मुलीने विष पेरलंय तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल. गिरिजा रागातच म्हणते, अहो इतका आटापिटा करून ज्या पेपर्सवरती तुम्ही आमच्या सह्या घेतल्या होत्या ना, ते पेपर्स आतमध्येच राहिले आहेत. बघा जळून खाक होतील आता ते. काही उपयोग झाला नाही या सगळ्याचा. आता नागेश्वर म्हणतो, नाही माझ्या आयुष्यभराची मेहनत आहे ती. आणि तो चक्क आतमध्ये पेपर्स आणण्यासाठी जातो. त्याला सगळेजण अडवतात. गिरिजासुद्धा म्हणते की त्यांना वाचवायला हवं. रुद्रंचे वडील आहेत ते. देवकी म्हणते, अगं त्या माणसाने माझ्या अख्ख्या घरादाराला संपवलं, माझ्या नवऱ्याला जिवंत जाळलं आणि तू त्याला वाचवायचं म्हणतेस. आता नागेश्वर आतमध्ये जातो, पेपर्स हातामध्ये घेतो आणि तितक्यात आगीचा खूप मोठा भडका उडतो. बाहेरून सगळे ओरडत असतात की लवकर बाहेर या. तेवढ्यात नागेश्वरला देवी आईचं रूप दिसतं आणि त्याच वेळेस आगीचा भडका उडतो आणि त्याचा अंत होतो. आता रुद्रला हे सगळं पाहून खूप वाईट वाटतं. तो तिथेच हताश होऊन खाली बसतो. गिरिजासुद्धा त्याला सावरते आणि म्हणते की रुद्र सावरा स्वतःला. आता रुद्रला प्रचंड वाईट वाटत असतं. ज्या वडिलांना त्यांनी आयुष्यभर देवाचं स्थान दिलं, त्यांनी हे असं वागावं आणि त्यांचा शेवट हा असा व्हावा, असं खरं तर रुद्रला आणि खरं तर गिरिजालासुद्धा वाटत नसतं. पण शेवटी प्रत्येकाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षाही मिळतेच. आता सगळेजण वाड्यावरती येतात. गिरिजा तिच्या खऱ्या बाबांचंच म्हणजेच अंगद महाजनच्या फोटोला नमस्कार करते. सगळेजण नमस्कार करतात. देवकीला सगळे मागचे क्षण आठवू लागतात. जेव्हा छकुलीचा पहिला वाढदिवस असतो, त्या दोघांनी मिळून केलेली तयारी, हे सगळं तिला आठवत असतं. ती खूप इमोशनल झालेली असते. आज तिला देखील अंगदची कुठेतरी उणीव भासत असते. रुद्रालासुद्धा ते मागचे क्षण आठवतात, जेव्हा वासंती आणि प्रभास यांनी सांगितलेलं असतं की ही संपत्ती आपली नाही तर देवकी आणि अंगद महाजनची आहे. आता रुद्र देवकीला म्हणतो की देवकी मावशी, आमच्यामुळे तुमचं जे काही नुकसान झालं आहे ते आम्ही कधीही भरून काढू शकत नाही. पण जे तुमचं आहे ते सगळं तुम्हाला देऊन आमची पापं कमी करण्याचा हा फक्त प्रयत्न करू शकतो आम्ही. आता रुद्रालासुद्धा या सगळ्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि तो देवकीची माफी मागतो. तो तिच्या पायासुद्धा पडायला लागतो. देवकी म्हणते, अरे जावयांनी कुठे पाया पडायचं असतं का. रुद्राला तर आश्चर्यच वाटतं. वासंती म्हणते, म्हणजे, आणि तिला गिरिजाची तिची पहिली भेट आठवते. तिनेच दोघांचंही पिंडदान केलं होतं तो क्षण आठवतो. वासंती म्हणते, म्हणजे आमची गिरिजा तीच तुझी छकुली आहे का. तेव्हा देवकी म्हणते, हो हीच माझी छकुली आहे. मला तर हे तेव्हाच कळालं होतं जेव्हा मी तिच्या कानामागे असणारी तिची जन्मखून पाहिली होती. तेव्हाच मी तिला सांगितलं होतं की तूच माझी छकुली आहेस. पण ती काही केल्या मान्य करायलाच तयार नाही आहे. तेव्हा प्रभास म्हणतो, गिरिजा हे सगळं खरं आहे आणि तूच आहेस या सगळ्या संपत्तीची खरी वारसदार. रुद्र म्हणतो, काका पण तुम्हाला हे सगळं कसं काय माहिती. प्रभास म्हणतो, या सगळ्या गोष्टीचा मीच तर साक्षीदार आहे. वासंती म्हणते, रुद्र तुला आठवतंय का, मी तुला म्हणाले होते की देवकी आणि तिची मुलगी आगीतून बाहेर पडले तेव्हा ते मला येऊन भेटले होते आणि मग त्यांनी त्यांची मुलगी माझ्याकडे दिली होती आणि मी तीच मुलगी प्रभासदादांकडे दिली. प्रभास सांगतो की मग त्यापुढे ती मुलगी घेऊन मी
दत्तूकडे गेलो आणि त्याला सगळे मागचे क्षण ते आठवू लागतात. छकुलीला दत्तूकडे देऊन त्याने सांगितलेलं असतं की आयुष्यभर ही मुलगी तुझीच आहे असं समजूनच तू हिचा सांभाळ कर. आता मात्र रुद्राला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो की गिरिजाच खरी वारसदार आहे. प्रभास म्हणतो, आता तरी मान्य कर ग पोरी. तेव्हा गिरिजा खूप गोंधळून गेलेली असते. विशाखा आणि श्रीमंत दोघेही तिला हेच समजावून सांगत असतात. वासंतीसुद्धा म्हणते की गिरिजा, तू का हे आता मान्य करायला तयार नाही आहेस? रुद्र म्हणतो, आईसाहेब, आता सगळ्यांना सगळंच क्लिअर झालं आहे. गिरिजाच खरा या सगळ्या संपत्तीच्या वारसदार आहेत. हे खरंच खूप छान झालं. आता आपण इथं नको राहायला, आपण निघूयात. गिरिजा म्हणते, म्हणजे तुम्ही कुठं जाणार आहात? म्हणजे अहो, आपलं आता लग्न झालं आहे ना, आणि मग आपण दोघं एकत्रच राहायला हवं. रुद्र म्हणतो, हो लग्न झालं आहे, पण ते लग्न कशा परिस्थितीत झाले हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. हे आपलं लग्न म्हणजे एक लग्न नाही तर एक जबाबदारी आहे, तडजोड आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, हो ते अगोदर होतं, पण माणूस बदलू शकतोच ना. म्हणजे आता जे काही वाटतं ते काही दिवसानंतर दुसरं वाटूच शकतं ना. आता गिरिजाच्या बोलण्याचा अंदाज सगळ्यांना येतो, पण गिरिजा जे काही बोलते ते काही रुद्राच्या लक्षात येत नाही. विशाखा म्हणते, काय गं, नाही तेव्हा बडबड करायची असते तेव्हा वस्कन सगळ्यांच्या अंगावर येतेस, आणि आता मात्र तोंड गप्प झालं आहे का तुझं? आता वासंतीसुद्धा म्हणते, अगं 4 वाक्य बोलण्यापेक्षा 4 शब्द बोलून टाक ना. रुद्र फक्त तिच्या त्या बोलण्याची वाट पाहत असतो. श्रीमंत म्हणतो, नाही तेव्हा सगळ्यांवरती वसकत असते आणि आता का बोलता येत नाही आहे? गिरिजा म्हणते, श्रीमंत दादा, मी काय वसकते का कोणावरती? अरे किती दिवसापासून मी यांना सांगायचा प्रयत्न करते की माझं यांच्यावरती खूप प्रेम आहे. आता गिरिजा गप्प बसते आणि तिला ते मागचे क्षण आठवू लागतात, जेव्हा ती रुद्रला हे सगळं मनातील सांगायचा प्रयत्न करू लागते. आता रुद्र जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा त्याला तर मनातून प्रचंड आनंद झालेला असतो. देवकीलासुद्धा आणि वासंतीलाही ह्या सगळ्याचा खूप आनंद झालेला असतो. शेवटी मुलांच्या सुखामध्येच आईवडिलांचं सुख असतं. वासंती रुद्र दोघेही निघायला लागतात. तेव्हा देवकी म्हणते, तुम्ही सगळे इथंच राहणार. इतकी वर्ष झाले मला माझं कुटुंब नाही मिळालं. तुम्ही सगळेच माझं कुटुंब आहात आणि शेवटी हे घर तुमचंसुद्धा आहेच ना, त्यामुळे तुम्ही इथेच राहा. गिरिजा म्हणते की हे असंच होणार होतं. यांना जेव्हा कळेल की या सगळ्या संपत्तीची वारसदार मी आहे तेव्हा ते या ठिकाणी राहणार नाहीत, म्हणून तर मी हे सगळं मान्य करत नव्हते. पण आई, आता मला जावं लागेल, कारण मी रुद्राशिवाय जगूच शकत नाही. जिथे रुद्र असतील तिथेच मी राहणार. आता देवकीलाही खूप वाईट वाटतं. ती म्हणते, इतक्या वर्षानंतर मला माझी मुलगी मिळाली आहे आणि आता तू लगेच निघून जाणार. तिला खूप वाईट वाटतं आणि ती गिरिजाला रडतच मिठी मारते. आता दोघीही तिथून जाण्याचा निर्णय घेतात. पण रुद्र म्हणतो की गिरिजा, तुम्ही जरी माझ्यासोबत आलात ना तरीसुद्धा तुम्ही कधी खुश नाही राहणार. तुमचं मन सतत इथेच रेंगाळत राहणार तुमच्या आईजवळ, आणि त्यामुळे मला तुमच्या मायलेकींची ताटातूट नाही करायची. जर आईसाहेबांची इच्छा असेल, त्या जर इथं राहायला तयार असतील ना तर माझीही काहीच हरकत नाही. रुद्र तिला विचारतो, आईसाहेब राहायचं का? तेव्हा वासंतीला गिरिजाची आणि तिची पहिली भेट आठवते. तेव्हाच गिरिजाने तिच्या मनामध्ये जागा केलेली असते. गिरिजा तिला म्हणते की आई, एक आई मिळाल्यानंतर मला दुसऱ्या आईला नाही गमवायचं. आधीच मी खूप नाती गमावली आहेत. वासंती म्हणते, आता यापुढे तू कुठलंही नातं गमावणार नाहीस. आम्ही इथं राहायला तयार आहोत. आपण सगळे एकत्रच राहूयात. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो. पण प्रभास आता तिथून निघून जात असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, प्रभास काका, अहो तुम्ही कुठे जात आहेत निघून? मी म्हटलं की आपण सगळे एकत्र राहूयात आणि तुम्ही आपलेच आहात. रुद्र म्हणतो, बरोबर आहे काका, आम्हाला वडीलधाऱ्यांच्या ठिकाणी सगळ्यात घरामध्ये मोठे आहात तुम्ही. आम्ही चुकल्यानंतर आमचे कान धरायला तुम्हीच तर आहात ना, तुम्ही आम्हाला हवे आहात. त्यामुळे आपण सगळेजणं एकत्र राहूयात. एक सल्लागार म्हणून तुम्ही माझं काम करा ना. तेव्हा प्रभास म्हणतो, असं असेल तर ठीक आहे, आणि मग तो हात जोडून आभार मानतो. गिरिजा म्हणते, आज मला खऱ्या अर्थाने नशीबवान असल्यासारखं वाटतंय. आज माझ्याकडे माझं सगळं कुटुंब आहे. प्रेम करणाऱ्या 2-2 आई आहेत.
वडिलांप्रमाणे माया करणारे प्रभास काका आहेत. जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी आहेत आणि खूप प्रेम करणारा नवराही आहे. रुद्र म्हणतो, मग आय लव्ह यू बोलूनच टाका. तेव्हा गिरिजा खूप लाजते आणि त्याला आय लव्ह यू असं म्हणते. रुद्रसुद्धा तिला समोर उभा करून आय लव्ह यू म्हणतो आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. अशा प्रकारे रुद्र आणि गिरिजाच्या संसाराला गोडीने सुरुवात होते आणि इथेच मालिकेचा शेवट होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.